सरिताज डिशेसमध्ये स्वागत आहे। आज आपण सोया चंक्सची भाजी करणार आहोत। त्याच्यासाठी मी 1 वाटी सोया चंक्स इथं गरम उकळत्या पाण्यामध्ये उकडून थंड करून घेतले आहेत। इथं 2 टमाटो, 1 मोठा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडं डाळीचं पीठ, थोडं लसूण, अद्रक आणि थोडे काजू। इथं गरम मसाला, सब्जी मसाला, हळद, तिखट, जिरे आपल्याला लागणार आहे। आता इथं उकडलेले सोया चंक्स, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण घेतला आहे। हे मिक्सरवरनं बारीक करून घेऊ। सोया चंक्स आपण मिक्सरवरनं बारीक करून घेतलं। आता त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, थोडी कोथिंबीर, मीठ आणि डाळीचं पीठ लागेल तसं घालायचं आहे। आणि सोया चंक्स पिळून घेऊन त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे। आता आपण वेगळे हे करूया। कढईमध्ये आपण 1.5 पळी तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये कांदा, टमाटो, त्याच्यानंतर लसूण, अद्रक आणि काजू घातले आहेत। आता ह्याला छानपणे परतून घेऊया। अशा प्रकारे परतून घेतलं आहे। आता थंड झाल्यावर ह्याची पेस्ट मिक्सरवरनं काढून घेऊया। अशा प्रकारे आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे। इथं थोडं तेल घातलं आहे मी 1 पळी। आता ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालूया। हे आकार दिलेले सोया चंक्स आपण पाण्यावर वाफवून घेत आहोत। तुम्हाला जे आवडतील ते आकार तुम्ही करून वाफवून घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला, हळद, तिखट, गरम मसाला, सब्जी मसाला घालून घेतला आहे। त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालून गरम पाणी घालून घेतलं आहे। रस्सा उकळून घेतला आहे। आता या सोया चंक्सचे जे आपण आकार करून घेतले होते ते आता मी ह्याच्यामध्ये सोडत आहे। हे सोया चंक्सचे आकार आपण उकडून घेतले आहेत आणि थंड झाल्यानंतर हे घालायचे आहेत आणि थोडी कोथिंबीरही आपल्याला ह्याच्यावर घालायची आहे। अशा प्रकारे आपली डिश तयार झाली आहे। इथं कांदा, लिंबू ठेवला आहे। तुम्ही पोळी, पराठा, भाकरी कशासोबतही करू शकता। सरिताज डिशेसला सबस्क्राईब करा, लाईक करा।